राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधान भवनात आज 13 जूनला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रह धरला होता। राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांचेही नाव चर्चेत होते। यानंतर काल 12 जूनला रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला।